जय भैरवनाथ. बघा आपल्या याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्या वेळेला मुलगं शाळेत जातात, गुरुच्या घरी जातात, तेव्हा गुरु त्याला कोणचं काय देतो, शाळेमध्ये बी एक बी. नंतर काय देतो, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, स्वाध्यायन मा प्रमादा. म्हणजे आई बाप हेच देव आहे. तू जन्माला आला कोणामुळं आला, आई बापामुळं आला. भगवंत तुझ्या हृदयात आहे, आई बापात आहे, निसर्गात आहे आणि प्राणीमात्रात आहे. तुला जो शिकवतो तो कोण, गुरु, त्याला देव. आणि आलेला अतिथी त्याला भुकेलेला अन्न दे, ही संस्कृती. बघ, ज्यांनी आईबापाचं ऐकलं, कोण ऐकलं, गणपतीनं पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगितली होती शंकर पार्वतीनं. त्यांनी त्यांना 3 फेऱ्या मारल्या. कार्तिक स्वामी गेला, काय करता नाही, म्हणून गणपतीला सगळ्यात मान दिला. दुसरी सेवा कोणा केली, भैरवनाथानं. त्यांनी शंकराची पार्वतीची सेवा केली. आजही भैरवनाथ आपल्या देवाऱ्यात आहे. श्रावण बाळांनी सेवा केली, पुंडलिकांना केली, रावणांना त्याच्या आईकरता त्यानं काय आणून दिलं, कैलास पर्वत आणून दिलं. आज त्यांचं नाव अमर आहे. मग आईबापाचं कोण ऐकलं नाही, दुर्योधनानं ऐकलं नाही. सगळ्या वंशाचा नाश झाला, त्याला किडे पडले मरताना. मग कृष्णाचं कुळ, यादव कुळ, भगवंत देव होता, पण त्याचे यादव कुळ होतं, त्यांनी भगवंताचं ऐकलं नाही. ते आपसात लढून त्यांचा नाश झाला. असे आजपर्यंत अनेक उदाहरण आहे. म्हणून आईबापाचा शब्द जो राखतो आणि त्याच्या जगामध्ये त्याला काहीच कमी पडत नाही. आणि मग गुरु, गुरुची आज्ञा कोणा पाळली, एकलव्यानं पाळली. त्यांनी कुत्र्याच्या तोंडाला बाण मारले होते. काय, गुरुची आज्ञा. धौम्य ऋषीचा शिष्य अरुण, त्यांनी पाण्यात तो आडवा पडला होता. अर्जुनाने गुरुची आज्ञा पाळली. आजपर्यंत ज्यांनी गुरुची आज्ञा पाळली ते अमर झाले. अतिथी बघा, हरिश्चंद्र राजा, त्याच्यापाशी कोणा गेला होता, विश्वामित्र, त्याने राज्यदान दिलं. आतापर्यंत जेवढं अतिथीने केलेलं आहे त्यांचं नाव आजवर नाही. म्हणून ही जी आपली संस्कृती आहे ही आपल्या मुलांना शिकवा आणि त्या संस्कृतीचं जतन करा. जगा आणि जगू द्या. काम करा, कष्ट करा, फुकट घेऊ नका, फुकट देऊ नका, मान मर्यादा. म्हणून घर असावे घरासारखे, नकोस निस्त्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोस निस्त्या नाती. बघा, घरामध्ये काय पाहिजे, एकमेकावर प्रेम पाहिजे. बघा, महाभारतामध्ये ज्या वेळेला पांडव वनात गेले, त्यावेळेला पांडव वनात गेल्यानंतर एक ब्राह्मणाच्या घरात होते. ब्राह्मणाच्या घरात गेल्यानंतर तिथं कोण होता, बकासूर. बकासुराला दररोज घरामधून 1 खंडी अन्न, 1 रेडा आणि 1 माणूस, अशी प्रथा होती त्या गावाची. आणि त्या ब्राह्मणाच्या घरात पाळी आल्यानंतर आता त्यांच्या घरात एक वस्त्री वही राहत होते. मग त्यांच्या चर्चा झाली. तो ब्राह्मण म्हणे मी जातो, तो मुलगा म्हणे बाबा तुम्ही नका जाऊ, मी जातो. मुलगी म्हणे तू वंशाचा देव आहे, तू नको जाऊ, मी जाते. आई म्हणे मी जाते. तू गेल्यावर घरातलं कोण आवरील. जेव्हा यांचं भांडण ऐकलं तेव्हा कुंती मातेनं सांगितलं, याला म्हणता प्रेम, याला म्हणता माया. एकमेक करता मरायला तयार झाले. आज काय, आज कोणालाच कोणाचा पत्ता नाही. आणि मग तिनं सांगितलं, मी आहे ना माझ्या भीमाला लावते. भीम गेला आणि त्यांनी बकासूरला मारलं. बघा, ही आपली भारतीय संस्कृती,
म्हणून आज घराचे काय झाले, गोठे झाले. म्हणून घर घर असावे घरासारखे, नकोस निसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोस निसावे. या जगात आलो, हे जे क्षण आपलं देह क्षणबरोबर आहे, जे क्षणभर आहे पाण्याचा बुडबड आहे. म्हणून जोपर्यंत आहे जसं फुलं असतं आनंदात, तसं घरामध्ये आनंदित राहा, समाधानी राहा, एकमेकाची मर्यादा पाळा, प्रेम द्या, प्रेम घ्या. ही आपली भारतीय संस्कृती आहे. ही आज काय झालं, पाश्चात्य संस्कृती. आज तिथं काय झाले, कोणती संस्कृती नाही आहे आणि ती मनाला येईल तसं वागतात. आणि ती संस्कृती आपण घेतलेली आहे. तिथं मग आईवडिलांना मान दिला जात नाही. आईवडील एक बाई किती नवरे करते आयुष्यामध्ये, आईबापाचा मान नाही, पतीपत्नीचा मान नाही. आणि म्हणून आज ही संस्कृती नसल्यामुळं आज अमेरिका, आज जे आपल्याला लागणारं इंधन आहे, गॅस आहे, जे डिझेल आहे, आणि हा सगळा नाश करून राहा काय, त्याच्यापाशी संस्कृती नाही काय. तर म्हणून ही आपली संस्कृती उभी करा, जगा आणि जगू द्या, घर बनवा. म्हणून पांडुरंग शास्त्री आठवले यांनी हा स्वाध्याय परिवार बनवला होता. स्वाध्याय परिवारामध्ये घर कसं असावे, एकमेकावर प्रेम कसं आहे, ती माझी बहीण आहे, तो माझा भाऊ आहे, आणि ही संस्कृती जपण करता आज त्यांना माहिती आहे पुढं काय होणार आहे. म्हणून हा स्वाध्याय करजोला. तर ते लोकांना दबाव आला, लोकांना ते बंधन नको आहे, लोकांना ते काय आवडलं नाही. पण आजही आहे चालू. म्हणून ही वृत्ती ठेवा, जगा आणि जगू द्या, काम करा, कष्ट करा, फुकट घेऊ नका, भ्रष्टाचार करू नका. हा भ्रष्टाचार तुकाराम मुंडेंनी उघडकीस आणला. हा त्यांनी लोकांना धडा दिलेला आहे. आणि ही संस्कृती जपा. पटला असं क्लिक करा. जय भैरवनाथ.